आता गावात पाहुणा आला, पाहुण्यानं घरी नेलं, घरी नेल्यानंतर स्पेशल दुधाचा चहा केला, चहा पाहुण्याच्या हातात दिला आणि चहा हातात दिल्यानंतर पाहुण्यानं कप हातामध्ये पाहिला आणि चहा फेकून दिला. मालकानं विचारलं काय झालं? अहो काही नाही, माशी पडली होती. दुसऱ्या वेळी चहा बनवला, पुन्हा स्पेशल बनवला, पुन्हा चहा दिला, मालकाने चहा दिला आणि पाहुण्यानं चहा फेकून दिला. आता काय झालं? अहो माशी पडली होती. तिसऱ्या वेळी चहा बनवला आणि तिसऱ्यांदा सुद्धा पाहुण्यानं कप हातात घेतला आणि चहा फेकून दिला. आता मात्र मालकाला राग आला, म्हणले 3-3 वेळा यांच्याच कपात कशी माशी पडते. चौथ्या वेळी चहा केला, चौथ्या वेळी जेव्हा मालकानं पाहुण्याला दिला, बाबा मालकच डोकावू लागला, कुठून आणि कशी माशी पडते ते बघू. नीट निरीक्षण केलं तेव्हा ध्यानात आलं, माशी चहाच्या कप्यात नाही, पाहुण्याच्या चष्म्यालाच आतल्या बाजूने चिकटली होती. आता मला उत्तर द्या, किती वेळा चहा कपातला चहा फेकला म्हणजे चहातली माशी निघेल? कधीतरी आपल्या बघून आपले दोष सुद्धा शोधण्याचा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते काढण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे सप्ताह. प्रपंच कितीही विकसित करा, प्रपंच कितीही मोठा करा, प्रपंच कितीही मोठा करा, प्रपंचाचं दुसरं नाव म्हणजे प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव म्हणजे आत्मदर्शन आहे. लक्षात ठेवा. कुणाचा चालक मालक, कोण कुणाचा चालक मालक, व्यर्थची भाषण खाली खाली, प्रभुविन कोण कुणाचा वाली. जय जय राम कृष्ण हरी, राम. सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लतसो. विठ्ठल श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग. महान संत, महान भक्त, जगद्वंदनीय जगद्गुरु, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी असणारे, ज्यांच्या विचारांचा आणि वाणीचा प्रभाव आपल्यावरती आहे. बाबा आपल्यावरती त्या संतांच्या विचारांचा आणि वाणीचा प्रभाव आहे, म्हणूनच आपण या धर्ममंडपाखाली बसलेलो आहोत. जर आपल्यावरती त्यांचा प्रभाव नसता तर इथपर्यंत येण्याची ताकद आपली आहे का? अजिबात नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, पण हरिपाठी स्थिरावला. संतांचे विचार आणि त्यांची वाणी यांचे उपकार किंबहुना आपल्यावरती काही ना थोडे फार का होईना पण परिणाम आजही आहे. अहो आपल्यावरती त्या संतांच्या विचारांचा प्रभाव आहे, परिणाम आहे. यात नवल कसलं? महाराष्ट्राचा जाणता राजा, स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा आणि वाणीचा प्रभाव होता, असे असणारे महान संत, जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी समाधानाचा मार्ग सांगितलाय. तो कोणत्या माध्यमातून सांगितलेला आहे? कथा, हरिकीर्तन, नामचिंतन ही प्रमुख साधने. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली भक्ती पूर्णत्वाला नेण्याकरिता संतांनी साधनं सांगितली आहेत, भक्तीचे प्रकार सांगितलेत,
नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, हे भक्तीचे प्रकार आहेत. आता आपण करतोय ऐकतोय ती सुद्धा भक्तीच आहे. हा सुद्धा भक्तीतलाच प्रकार आहे. श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आलेली नवविधा भक्तीमध्ये ही भक्ती आहे. मग ह्या भक्तीच्या माध्यमातून, या साधनांच्या माध्यमातून आपण आपल्या जन्माचं सार्थक किंबहुना जीवनामध्ये समाधान प्राप्त करू शकतो. संत सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये सदा नामघोष करू हरिकथा, आणि या योगानं तेने सदा चित्त समाधान, आमच्या चित्ताला समाधान पोहोचतं या नामस्मरणाच्या, या हरिकीर्तनाच्या माध्यमातून. खरंच हे उद्धाराचं सगळ्यात सोपं साधन हरिकीर्तन म्हटलं तरी चालेल. कारण आजी, प्रपंच कितीही विकसित करा, प्रपंच कितीही मोठा करा, प्रपंच कितीही मोठा करा, प्रपंचाचं दुसरं नाव म्हणजे प्रदर्शन आहे, पण परमार्थाचं दुसरं नाव म्हणजे आत्मदर्शन आहे. लक्षात ठेवा. प्रपंच मोठा विकसित झाला पण तो आपला उद्धार करू शकत नाही. तो स्वतःतच पूर्ण नाहीये, तो आपल्याला पूर्ण करेल का? त्यामुळे संत सांगतात, या हरिकथेतून तेने सदा चित्ता केवढं समाधान, केवढं सुख, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत असो. की आम्हाला आमचं भान राहत नाही असो, ऐसा कोठी आठवची नाही देहीचं विधी भोगू दशा. आपण विस्तारितपणे पाहणार आहोत. आणि निश्चितच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही हा देह विसरून गेलो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आणि आम्हाला या जन्म मरणाचं, हे पुण्य पापात्मक कर्माचं काही वाटत नाही का? लागो नेदी पाप पुण्य अंगा, का सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत असो. विठ्ठल विठ्ठल. खरंच निश्चितच आपण सर्वच जण भक्ती करतो, सर्वच जण नामचिंतन करतो, पण काही लोक अशी तक्रार करतात की ताई, नामस्मरण करून सुद्धा काही वेळेस समाधान मिळत. आम्ही साधना करतो, आम्ही भक्ती करतो, आम्ही परमार्थ करतो, पण संतांनी जे सुख आणि संतांनी जे समाधान अनुभवलं ते आम्हाला मिळत नाही. त्याचं कारण आहे की त्या भावानं आम्ही तिथपर्यंत करत नाही. काही प्रसंगी लोक जगाला दाखवण्यासाठी नामचिंतन करतात. तेवढंच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. अरे जगाला दाखवून काय उपयोग आहे? हा, काकड्याला निघाली तरी शेजारच्या चिकडी वाजवून जाते, त्याला कळव मी निघालोय म्हणून. अरे जगाला काय सांगतात तुम्ही भक्ती करताय ते? बरं, जगाला सांगून आणि जगाला दाखवून जग तुमचं कौतुक करेल का? करेल का? सांगा ना. निश्चितच नाही. कारण जग हे किती चांगलं वागलं तरी नाव ठेवण्याचा स्वभाव म्हणजे जगाचा आहे. हा, जग आहे बाबा. किंबहुना जगासाठी परमार्थ केला, मग जग आपला उद्धार करेल का? अंतकाळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जग आहे बाबा. एकाच्या घरात जातय, दुसऱ्याचा चिवडा खातय, तिसऱ्याच्या गाडीत बसून चौथ्याला निवडून देते. बरं, निवडून दिलेलं तरी कितपत आपल्यात राहतंय? तुमच्या ध्यानात आलं का? ही जगाची रीत आहे. जग आपला उद्धार करेल या भरोशानं जगासाठी परमार्थ बदलू नका, जगासाठी तुमची साधना बदलू नका, जगासाठी तुमचा भाव बदलू नका. काही लोक म्हणते तरी त्या देवाला काय पुजतो, इकडे ये, हा देव चांगला आहे. अरे त्या देवानं काय होत आहे? तो देव पावत नाही, हा देव पावणार आहे. असं असतं. तुमचा दृष्टिकोन आणि तुमचा भाव दगडातही तुम्हाला त्या भगवान स्वयंभू नारायण देवाचं दर्शन करून देईल. फक्त तुमची दृष्टी पाहिजे. उगमनी नाही भाव आणि देवा मला भाव. किती परमार्थ केला, काही हरिपाठ करतेत, कीर्तन भजन प्रवचन, काशी यात्रा, चारिधाम, एकादशी, बारस, सगळं सगळं करतेत. रोज शेजारच्याशी भांडत बसतेत,
रोज झाला परमार्थ. कीर्तनाला येतात पण काही लोक इथपर्यंत सुद्धा गप्प बसत नाही. हिचं असं तुमच्या नाही, यांच्या लवकर ध्यानात येईल. तिसरीला सुद्धा कळत नाही दोघी बोलतात काय. हे नाशिक संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. हे ब्रह्मज्ञान नाही, हे बरळणं. त्या कैसे निगोपाळ पाव्या हरी. निदान इथपर्यंत तरी कळावं, जाणीव तरी व्हावी कदाचित या भक्तीची. भाव सोडा, पण निदान आपण भक्ती करतोय जीवनाचा उद्धार करण्याकरिता, इतपत तरी माणसाला याचं ज्ञान पाहिजे. कदाचित काही लोकांना याचा फरकच पडत नाही. काही ना कीर्तन काय आणि प्रवचन काय, सप्ताह काय, काही घेणं देणं नाही, काही सुद्धा नाही. ते आम्हाला म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का. तुमचे शब्द येत आहेत ना ध्यानात माझे. आवाज येतोय का माझा इकडे पाठीमागे पुरुष वर्ग. तुमचा काहीच हावभाव दिसेना म्हणून म्हणते. इकडे लक्ष द्या. काही घेणं देणं नसतं परमार्थाचा आणि किंबहुना या नामचिंतनाचा. काही ना कीर्तन माहित नसतं. एक तरुणी होती, म्हटली ताई हे काय आहे. म्हटलं अगं हा सप्ताह आहे. म्हटलं हे काय चालू. म्हटलं कीर्तन चालू. तुम्ही कोण आहात. म्हटलं मी कीर्तनकार आहे. म्हटलं कीर्तन म्हणजे काय असतं. म्हटलं बरं झालं महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. कीर्तन माहित नाही, जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण कदाचित संतांनी आमच्यापर्यंत ठेवलेलं हा ठेवाच कदाचित आम्हाला माहित नसेल तर काय उपयोग आहे. तुम्ही लाखो रुपये कमवा, धन कमवा, ज्ञान कमवा, पद पैसा कमवा, पण रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. काय उपयोग. माहीतच नाही. एका गावामध्ये प्रवचनाची सेवा आयोजन केली आणि गावात दवंडी द्यायला सांगितली. गावामध्ये प्रवचन आहे, सांग. दवंडी देणारा दवंडी देत होता. आज सायंकाळी ठीक 7 वाजता आपल्या गावामध्ये प्रवचन सेवा होणार आहे. इकडे दवंडी होत नाही का. नाही, चला मीच म्हणते हो. गावात प्रवचनाची सेवा होणार आहे हे दवंडी देणार देत होतं. अर्धा तास बोलत होता, अर्धा तास दवंडी देत होता. एक तरुण पुढे आला आणि त्या दवंडी देणाऱ्याला विचारलं, काय हो बाबा, अर्धा तास तुम्ही दवंडी देताय, नुसती बडबड करताय, मोठ्यानं ओरडताय, पण बोलताय काय ते तर कळू द्या. ते दवंडी देणारं म्हटलं, अरे आज आपल्या गावात सायंकाळी ठीक 7 वाजता प्रवचनाची सेवा होणार आहे, ही दवंडी आहे. ते तरुण म्हटला, प्रवचन म्हणजे काय असतं. आता दवंडी देणाऱ्यालाही माहित नव्हतं प्रवचन म्हणजे काय असतं. पण आता विचारलंय म्हटल्यानंतर उत्तर देणं भाग आहे. पण हे गेलं शायनिंग माराय. काय उत्तर द्यावं, कसं उत्तर द्यावं. ते म्हणले, अरे मूर्खा, अरे वेड्या, तुला कळत नाही, तुला माहित नाही प्रवचन म्हणजे काय. अरे एवढा साधा सोपं आहे, पण तुला माहित नाही. महाराष्ट्रात जन्माला आला आणि तुला प्रवचन काय काय आहे माहित नाही. ते म्हणले, एवढं बोलण्यापेक्षा प्रवचन काय ते सांगून टाक ना. अरे सोपं असतं. प्रवचन म्हणजे कीर्तनाचं पिल्लू असतं. ते म्हणले, कसं काय. म्हणले, कीर्तन किती तास. बोला ना. 2 तास. आणि प्रवचन म्हणजे कीर्तनाचं पिल्लू. तुम्हालाही पटलं का काय. काही मान्य करताल का. असं नाही. निश्चितच काही फरक पडत नाही. समाजात आस्तिकही लोक आहेत आणि नास्तिकही लोक आहेत. काहींना याच्याबद्दल भाव आहे, काहींना नाही. काहींना देवाबद्दल आवड आहे, काहींना नाही. काही लोक आम्हाला म्हणतात, कुठे तुमचा देव. म्हणलं, आमचा सर्वा घटी रामदे हा देही एकन सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. एक जण म्हटला, ताई आपण देव बिव मानत नाही, आपल्याला देव पटत नाही का. म्हटलं, काय करतो देव. म्हटलं, काय करतो देव. अरे म्हटलं, काय नाही करत. तुझी सतेने वेदासी बोलणी, तुझी सतेने वेदासी बोलणे. सारे तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी यावळे, सूर्यासी चालणे तुझी यावळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धरी. सारे रे ग सारे निसा. ऐसा तू समर्थ ब्रह्मा
सूर्यासी चालणे तुझी आळे सूर्यासी चालणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने ऐसा ब्रह्मांडाचा धने ब्रह्मांडाचा धनी काय नाही करत म्हटलं देवदादा, काय करत नाही. चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. नाही पटलं वाटतं, ऐकताय ना तुम्ही? तयाचे भजन चुकू नका. चला, काही ठिकाणी राग गायला तरी लोकांना राग येतोय, त्यामुळे जास्त रागातच पडायचं नाही. इकडे लक्ष द्या. काय नाही करत म्हटलं देव. अरे सर्व करता धरता तारने वाला हे भगवान बचाने वाला है भगवान बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान. खऱ्या अर्थानं तारणारा तो, मारणारा तो, उद्धारणारा तो, निश्चितच इथपर्यंत सोडवणारा तो. म्हणलं काय नाही करत, सर्व करता धरता तोय. ताई काय केलं ते सांगा. अरे काय नाही केलं, काय केलं ते सांगा. अरे काय नाही केलं. वैताग आला. म्हणलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काही कमी केलं का त्यानं? तुमच्या ध्यानात आलं? अहो, आपलं अस्तित्व नाकारलं तर माणसाला किती राग येतो. आपण देवाचं अस्तित्व नाकारून जगतोय म्हणजे त्यानं आपल्यावरती किती क्रोध धरला पाहिजे. पण ही गोष्ट ध्यानात ठेवा, देव आपली आई आहे. आणि आई लेकरू किती आघाव असू द्या, लेकरू किती अफाट असू द्या, आणि लेकरू किती खोडकर असू द्या, आईला लेकराचा कधी राग येतो का? येतो का? अजिबात नाही. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आईला लेकराचं चांगलंच व्हावं वाटतं. तसं देव आपला आई आहे. निश्चितच आपण त्याची भक्ती श्रद्धेनं, विश्वासानं आणि निश्चित अंतःकरणानं करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल साधना करूनही समाधान मिळत नाही, कारण आपल्या परमार्थात आणि आपल्या भक्तीत काहीतरी दोष आहे. दोष काढल्याशिवाय आपल्याला चांगुलपणा किंबहुना आपलं चांगलं पण दिसत नाही. आणि आपल्यातले दोष आपण काढा, जगाचं जाऊ द्या. हे जगाला म्हणतं ह्यानं असं केलं, त्यानं तसं केलं, तिने तसं. अरे स्वतःचं बघ. कधीतरी स्वतःतले अवगुण, स्वतःतले दोष काढण्याचा प्रयत्न करा. आजी पाहुणा आलता गावामध्ये, पाहुणा व्याही म्हटलं तरी, कारण व्याही जरा जवळचे राहते. आजकाल सगळ्याला दुखवते, पण व्याह्याला दुखवताल का? आता गावात पाहुणा आला, पाहुण्यानं घरी नेलं, घरी नेल्यानंतर स्पेशल दुधाचा चहा केला. चहा पाहुण्याच्या हातात दिला, आणि चहा हातात दिल्यानंतर पाहुण्यानं कप हातामध्ये पाहिला आणि चहा फेकून दिला. मालकानं विचारलं काय झालं? अहो काही नाही, माशी पडली होती. दुसऱ्या वेळी चहा बनवला, पुन्हा स्पेशल बनवला, पुन्हा चहा दिला. मालकाने चहा दिला आणि पाहुण्यानं चहा फेकून दिला. आता काय झालं? अहो माशी पडली होती.
तिसऱ्या वेळी चहा बनवला आणि तिसऱ्या वेळी पाहुण्याच्या हातात दिला आणि तिसऱ्यांदा सुद्धा पाहुण्यानं कप हातात घेतला आणि चहा फेकून दिला. आता मात्र मालकाला राग आला. म्हटले 3-3 वेळा यांच्याच कपात कशी माशी पडते. चौथ्या वेळी चहा केला. चौथ्या वेळी जेव्हा मालकानं पाहुण्याला दिला, बाबा मालकच डोकावू लागला, कुठून आणि कशी माशी पडते ते बघू. नीट निरीक्षण केलं तेव्हा ध्यानात आलं, माशी चहाच्या कप्यात नाही, पाहुण्याच्या चष्म्यालाच आतल्या बाजूने चिकटली होती. आला आता मला उत्तर द्या, किती वेळा कपातला चहा फेकला म्हणजे चहातली माशी निघेल? कधीतरी आपल्या बघून आपले दोष सुद्धा शोधण्याचा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते काढण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे सप्ताह आपल्याच गावचा आहे. काय निश्चितच भक्ती ही साधना आहे आणि ती आपण अंतःकरणानं संत विचारानं करणं गरजेचं आहे. संत सांगतात, बाबांनो, जीवनात आम्ही समाधानी आहोत, जीवनात आम्ही सुखी आहोत, पण त्याचं सगळ्यात मोठं कारण काय म्हणजे संत श्रीमंत झालेत, संत पदाधिकारी झालेत, संतांना पद पैसा प्राप्त झालेला आहे, की नेमकं कोणतं कारण आहे की ज्यामुळे संत जीवनामध्ये समाधानी आहेत? आणि ते एकदा दोनदा नाही, सर्व काळ समाधानी आहेत. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण अभंगाच्या प्रथम सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो, सर्व अलंकार, 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 अलंकार. अखंड अविरतपणे नामाचा घोष, पण त्यातही प्रश्न आहे कुणाच्या नामाचा? ज्याच्या नावाने जन्माचा उद्धार आहे त्याच्या नावाचा. कारण आजकाल बरीचशी लोक जगाचं नाव घेऊन दमतात. यांचा विजय असो, त्यांचा विजय असो, यांचा जय जयकार असो, त्यांचा कुणाचा? कुणाचा? जगाचा. मी सुरुवातीलाच सांगितलं, जग आपला उद्धार करेल यात, अहो ते त्यांच्यातच फसलेले आहेत, ते त्यांच्यातच दुःखी आहेत, ते त्यांच्यातच टेन्शन मध्ये आहेत. ते आपल्याला दुःखातून बाहेर काढतील का? जे स्वतः टेन्शन मध्ये आहे, तुम्ही त्यांच्याजवळ तुमचं टेन्शन सांगून ते कुठे तुम्हाला बाहेर काढणार? जगाचा नाव घेऊन कुठे आपला उद्धारण, आपल्याला समाधान आहे का? प्रभू बिन कोण कुणाचा वाली, कोण कुणाचा चालक मालक,
कोण कुणाचा चालक मालक व्यर्थची भाषण खाली खाली प्रभुविन कोण कुणाचा वाली. परमार्थ करत असताना हरी कीर्तन करत असताना संत सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हरीचा नामचिंतनात हरीच्या कीर्तनात जो आनंद जे समाधान आहे ते आम्हाला जगात दुसरं कुठे मिळत नाही. त्यामुळे परमार्थ करत असताना बाकीचे विषय घ्यायचे नाही. आजी ताकात लोणी असेल तर चालेल, लोण्यामध्ये ताक नसावं. कोळशामध्ये हिरा असेल तर चालेल, हिऱ्यामध्ये कोळसा नसावा. पाण्यात नाव असेल तर चालेल, नावेत पाणी नसावं. तसं राजकारणात परमार्थ केला तर चालेल, पण परमार्थात कधी राजकारण नसावं. सदा नाम घोष करू, अखंडितपणे भगवंताचं चिंतन. एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही 2 तास केलं तर दुसऱ्या तासानंतर आम्ही विसरून जातो. पण अखंडितपणे देवाचं नाव घेणं किंबहुना नामचिंतनाची ताकद जाणणं आम्हाला अजूनपर्यंत कळाली नाही. नामस्मरणाची ताकद काय. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. काय ताकद आहे. फोडी पाषाणाला पाधा, पाषाणाला पाधा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. काय ताकद आहे. नाम जपले वाल्मिकाने, वाल्ह्या गोळ्याचा वाल्मिकी ऋषी. ही ताकद कशाची आहे तर रामनामाची आहे. नामस्मरणाची ताकद फार मोठी आहे. कदाचित आम्ही ठाईच बैसोनी करा एक चित्त, अंतःकरण निर्मळ करून आम्ही जर भगवंताचं ध्यान केलं तो भाव निर्माण होतो. दादा बाबा आपण कधी देवळात गेलोत, मंदिरात गेलोत, देवाचं दर्शन घेताना आपण गडबडीमध्ये देवाच्या पाया पडतो. मग देव आमच्याकडे पाहतोय की नाही पाहत, देवाचं लक्ष आमच्याकडे आहे की नाही आहे हे आम्ही कधीच निरीक्षण करत नाही. कधी कधी आम्ही देवाच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहत बघतो का, पटकन दर्शन घेतो निघून येतो. असं नाही होता. लक्षात ठेवा, अंतःकरणात तो भाव निर्माण झाला पाहिजे. यानंतर जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाल, जेव्हा कधी तुम्ही देवाच्या समोर जाल, तेव्हा फक्त 1 सेकंद देवाच्या चेहऱ्याकडे पहा. देवाच्या रूपाचं, देवाच्या सौंदर्याचं निरीक्षण करा. आणि एकदा त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपोआप तुमचे डोळे भरून आले पाहिजेत. आपोआप डोळे भरून आले पाहिजेत, हृदय भरून आलं पाहिजे. त्या भगवंताची आपल्यावरती एवढी कृपा आहे एवढं ध्यानात ठेवा. कसा भाव आणि कसा श्रद्धा आणि कसा विश्वास असला पाहिजे. श्याम तेरी हो श्याम तेरी मुरली की कसम, श्याम तेरी मुरली की कसम हम तुमसे मोहब्बत कर बैठे, दिल के सिवा, इस दिल के सिवा, इस दिल के सिवा, इस दिल के सिवा कुछ और न था ये, दिल भी तुम्हारा कर बैठे शाम तेरी. ए देवा, एकच तर हृदय होतं पण ते सुद्धा तुला देऊन टाकलं. हा भाव जेव्हा निर्माण होईल तेव्हा सदा नाम घोष, ते समाधान जे संतांना मिळालं ते आपल्याला मिळून जाईल. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं हे कीर्तन आहे, हरी कीर्तन आहे. आणि हेच माध्यम आहे, कीर्तनाच्याच माध्यमातून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. हे साधन आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं. त्यामुळे आपण ते अंतःकरणानं केलं पाहिजे. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अहो नुसतं समाधान प्राप्त होऊन आम्ही थांबलो नाही तर आमच्या
आपण अलंकार म्हटलं तर फक्त दागन दागिनेच आठवतात. संत सांगतात सुखाचे अलंकार आम्ही एवढे घातले आणि अशा प्रकारे घातले की आता आम्हाला आमचं भान राहिलं नाही. आम्ही आनंदानं डुलत चाललेलो आहोत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व सुख लालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सगळे सुख घेऊन सर्व अलंकार. मग वरती चकोर असेल मोठा घंटेल छोटा घंटेल असं काही असं का नाही. लक्षात ठेवा जिथे आम्ही स्वतः विसरून जातो मी कोण आहे हा भाव निर्माण झाला पाहिजे. संत सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सुखाचे अलंकार घेऊन आनंदे निर्भर डुलत असो. डुलण्याचे सुद्धा बरेचसे प्रकार असतात सातत्यानं आपण ऐकत असतो. मी अधिकचा विस्तार नाही करणार पण इथे भक्तीमध्ये डुलणं फार वेगळं असतं. सातत्यानं लोक डुलत असतात पण डुलणं प्रत्येक ठिकाणचं डुलणं चांगलं नसतं पण इथे डुलणं चांगलं असतं. लक्षात ठेवा इतर ठिकाणचं डुलणं बंद करा. तुमच्या ध्यानात आलं रस्त्याचं डुलणं बंद करा पण कीर्तनामध्ये डुल्ला कीर्तनामध्ये नाचा कीर्तनामध्ये गा. कारण इथे जे प्राप्त होतं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. बाबा खरंच एवढा सुंदर सप्ताहाचा आनंद असतो. गावात 7 दिवस 8 दिवस सप्ताह राहतो ना असं वाटतं स्वर्गच खाली आलेला आहे. काय काय खरंच इथं तोच अनुभव येतो की स्वर्ग खाली आला. ही लहान लेकरं पाऊलं खेळतात, हा टाळ वाजतो, मृदुंग आहे, गायने कीर्तने भजने नामचिंतने आणि हा आनंद घेण्यासाठी आपण इथपर्यंत आहोत. खरंच सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद आहे निर्भर डुलत असो. संत सांगतात त्या नामचिंतनात त्या नामघोषात त्या भगवंताच्या हरी कीर्तनात आमचा हा भाव असतो आणि अशा प्रकारे आपणही अंतकरणात भाव आणला पाहिजे. निश्चित आपल्याही समाधान आपल्याही चित्तामध्ये समाधान प्राप्त होईल. आजकाल माणसानं स्वच्छतेचं फार मोहीम काढलेली आहे आणि खरंच गरजेचं आहे. लक्षात ठेवा स्वच्छता ही फार गरजेची आहे. फक्त गावाचीच स्वच्छता का करायची, फक्त घराचीच स्वच्छता का करायची, अहो फक्त अंगणच स्वच्छ काय करायचं, फक्त देव्हारात स्वच्छ का करायचा. कधीतरी आपलं मन आणि आपलं बुद्धी सुद्धा स्वच्छ करत चला. तुमच्या ध्यानात आलं का? अहो करतोयच आपण स्वच्छता, रोज घर झाडून घेतो. घरात साठलेला कचरा माणसाला आवडत नाही. हा घरात साठलेला कचरा आवडतो का महिला मंडळ? दुसरी ना आपल्या घरामध्ये कचरा फेकलेला आपल्याला चालेल का? रुसल्या का काय? नाही चालणार. मग आपल्या मनामध्ये रोज कितीतरी खराब कचरा फेकून जातात लोक. तो कसा आपण एक्सेप्ट करतो, तो कसा स्वीकारतो? संत सांगतात तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. नीट लक्ष द्या. निश्चित अंतःकरणामध्ये इतर विषयांचा कचरा न भरता संत सांगतात तुम्ही विषय त्या ठिकाणी विषय काढून अंतःकरणात भगवंताची विश्वास ठेवा, अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम ठेवा. कारण विश्वास असेल तरच भगवान परमात्मा प्राप्त होतो, अन्यथा नाही. याच्यासाठी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आहा जय विठोबा रखुमाई
होबार होबार घुमाई होबार होबार घुमाई होबार घुमाई होबार घुमाई होबार होबार घुमाई होबार घुमाई होबार घुमाई होबार छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, आनंदे निर्भर. मी म्हणलं यांच्या डुलण्यामध्ये आपली मान डुलायची. हे असे आनंदात डुलत होते, त्यांचं माझ्याकडे ध्यानच नव्हतं. बरं झालं तिकडून आवाज दिला. अजून एखादा हार घातला असताना मला इथेच जागेवर बसायला लागलं असतं. पण हे पुष्प, हे हार खरी अर्थानं हे आमच्यासाठी अभिमान, किंवा याने आम्हाला अभिमान येऊन द्यायचा नाही, तुम्हालाही अभिमान येऊन द्यायचा नाही. किती हार घातले तरी, कारण हे हार आमच्यासाठी नाही, हे हार संतांच्या विचारांना घातलेले आहेत. लक्षात ठेवा, संतांच्या विचारांना हार घातले जातात. इथे आल्यानंतर लोक पाया पडतात. बऱ्याचशा लोकांना हे खटकतं, त्यांच्या काय पाया पडायचं, त्यांच्या काय पाया आमच्या पडू नका, पण नतमस्तक फाया संत गादीच्या, संत विचारांच्या गादीच्या या नतमस्तक व्हा, आमच्या नाही. लक्षात ठेवा, या विचारांना नम्र झालं पाहिजे. आणि निश्चितच इथपर्यंत जर आपण या भावनेनं परमार्थ केला, खरंच देवाचं अस्तित्व तुम्हाला कळालं पाहिजे. देवाचं अस्तित्व जगाला कळालं. आज नाहीच कळालं देवाचं अस्तित्व. जर कळालं असतं तर समाजात स्त्री बलात्कार, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप झालं नसतं. कळालं असतं देवाचं अस्तित्व तर गोमातेची कत्तलखान्यात कत्तल केली गेली नसती. देवाचं अस्तित्व कळालं असतं तर निश्चित आई बापासाठी वेगळी वृद्ध आश्रम बांधण्याची गरज पडली नसती. अजून देव नाही कळाला. कुठे कळाला देव? लक्षात ठेवा बाबा. सगळ्यात वस्तुस्थिती मी एकाच शब्दात सांगेन, मोठी वस्तुस्थिती हीच आहे. दुष्काळाच्या काळात एका आईनं 5-5 लेकरांना वाढवण्याची, सांभाळण्याची ताकद ठेवली. पण आज पोरांचा सुकाळ असताना एक पोरगा 4-4 मुला एका आईला सांभाळू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाही सांभाळू शकत का? घरं मोठी झाली, मन छोटी झाली. मन बारीक झालं माणसाचं, विचार बारीक झाले. पण निश्चित संत आमच्या विचारांमध्ये परिवर्तन करतात. नामचिंतनाची ताकद मोठी आहे आणि या नामस्मरणाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचं समाधान साधू शकतो. त्या उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्णविराम.